आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय केंद्रप्रमुख, आदरणीय प्राचार्य मॅडम, सर्व शिक्षकगण व माझ्यासमोर सर्व उपस्थित असलेले माझे छोटे छोटे बालमित्र, माझा खूप जास्त आणि अवघड परिचय सरांनी करून दिलाय. मी सुद्धा तुमच्यापैकीच एक आहे. मला आज खूप भरून आणि आनंद झालाय. मला असं वाटत नाही की मी किती बोलू शकेल, कारण की साधारणपणे 2007-08 साली माझं 7वी-8वीचं शिक्षण चालू होतं आणि त्यानंतर असं मुलांमध्ये शाळेमध्ये येण्याचा योग मला आज इथे मिळालेला आहे. त्यामुळं आतमधून मी खूप खतखत आहे माझ्या काळजामध्ये, हृदयामध्ये, आणि खूप आनंद होतोय की माझ्या बालमित्रांसोबत, छोट्या मुलांसोबत मला आज इथे बोलता येणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव गायकवाड, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, धोंडो केशव कर्वे, गोविंद रानडे, अशा कितीतरी थोर समाजसेवक, थोर व्यक्तिमत्वांच्या पावनभूमीमध्ये तुमचा माझा सगळ्यांचा जन्म झाला. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. जगामधील, भारत देशामध्ये, देशामधील, महाराष्ट्र राज्यामधील पुण्यासारख्या शहरामध्ये जे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जातं, त्या शहरामध्ये आपल्याला, तुम्हाला, मला शिकण्याची, काम करण्याची, आपलं कार्य वृद्धगत करण्याची जी संधी आपल्याला आपल्या आयुष्याने दिली आहे, तर मला याचं खूप कुतूहल आणि कौतुक आहे. कारण की जगामध्ये असे काही देश आणि अशा काही कंट्रीज आहेत की जिथं आपल्याला राहणं काय, खाणं पिणं जगणं काही शक्य नाहीये. येते दिवस काही ना काही तिकडे घडत असतं आणि त्यात आपण एवढ्या शांत परिस्थितीमध्ये, एवढ्या चांगल्या शहरामध्ये शिक्षण घेतोय, तर हे आपल्यासाठी सगळ्यांना लाभलेलं एक मोठं वरदान म्हणावं लागेल. आता जेवढ्या व्यक्तींचे मी वरती नावं घेतले, तर त्या व्यक्तींचं तुम्ही पाहिलं असेल की त्यांचा संघर्ष जो होता, त्या संघर्षापुढे आपला संघर्ष शून्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा कार्य चालू केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कार्य चालू केलं, शाहू महाराजांनी जेव्हा कार्य चालू केलं, धोंडो केशव कर्वेंनी जेव्हा कार्य चालू केलं, तर त्या लोकांच्या जीवनात जो काही त्यांनी संघर्ष केला आणि त्यांनी जे काही लोकांसाठी कार्य केलं, त्या तुलनेत त्यांच्या समोर आपलं जे व्यक्तिमत्व आहे किंवा आपलं जे कार्य आहे ते फार न्यून आहे. आता या शाळेमध्ये जे शिक्षकांची धडपड मी सकाळपासून पाहतोय, जसं की शाळेबद्दल सरांनी सांगितलं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलं सहभागी होतात, चांगले गुण मिळवतात सगळ्या शिष्यवृत्तींमध्ये, तसेच सगळ्या स्पर्धेमध्ये बक्षिसं मिळवतात. जोपर्यंत आपले शिक्षक मजबूत आहेत तोपर्यंत आपले विद्यार्थी मजबूत राहणार आहे, आणि शिक्षक जोपर्यंत आपल्या मुलांना घडवतात त्यावरच आपल्या देशाची प्रगती अवलंबून असते. असे धडाडीचे, आपल्या मनापासून कार्य करणारे शिक्षक या शाळेला लाभलेले आहेत. मला खूप बरं वाटलं. मला असं वाटत होतं काही काळामध्ये की आता शाळेची परिस्थिती बदललेली असेल, शाळेमध्ये काही शिस्त किंवा जसं आमच्या बालपणी आमचे शिक्षक होते, मनापासून कार्य करायचे, मन लावून मुलं घडवायचे. मुलांची फी भरायला पैसे नसतील तर आपल्या खिशातील, आपल्या घरातील पगारातील पैसे त्या मुलांच्या फी मध्ये भरायचे. तर तसंच जे काही अनुभव आहेत तसं आल्यासारखं मला तिथं आल्यानंतर वाटलं. मी स्वतः सुद्धा झेडपीच्या स्कूलमध्ये शिकलेलो आहे. जिल्हा परिषदचे मुलं मला वाटतं कॉन्व्हेंटच्या मुलांपेक्षा जास्त हुशार असतात. अभ्यासामध्ये हुशार असो की नसो, अभ्यासामध्ये जे गुण मिळतात ते गुण फक्त आपलं परिणाम असतात, पण त्या अभ्यास करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा आनंद घेत असताना व्यावहारिक दृष्ट्या, म्हणजे व्यवहारामध्ये कसं बोलावं, कसं वागावं, सहकार्याची भावना कशी ठेवावी, एकमेकांना मदत कशी करावी, ही जे गुण मुलांमध्ये कौशल्य निर्माण करतात ते झेडपीच्या स्कूलमध्ये, मला वाटतं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पेक्षा जास्त होत असणार आहे. कारण की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सगळेजण आपलं बघत असतात, मुलं स्वार्थी होतात, त्यांच्यामध्ये सद्भावनेची भावना नसते. तर त्यामुळं मला झेडपीच्या स्कूलबद्दल पहिल्यापासून प्रेम आहे आणि मी स्वतः त्यातून आलेलो आहे. त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे की असे शिक्षक, धडाडीचे शिक्षक इथे आहेत. बाळांनो, जर आपण आपल्या हातामध्ये नसतं की आपण जन्माला कुठे यायचं, कोणत्या घरामध्ये यायचं, कोणत्या पालकांच्या पोटी यायचं. आयुष्य मिळताना आपल्याला ते चांगलं किंवा वाईट मिळालेलं नसतं. ते आयुष्य जे असतं ते आपल्याला घडवायचं असतं. आपल्या हातामध्ये की आपल्याला चांगल्या दिशेला जायचंय की वाईट दिशेला जायचंय, तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं गुण मिळवणं
किंवा अभ्यासामध्ये पहिलं येणं, शाळेमध्ये पहिलं येणं, हे काही आपलं त्याच्यावरून आपलं काही ठरत नाही की आपण किती हुशार आहोत, आपण मनापासून किती चांगले आहोत, आपण किती अभ्यास करून आपल्यामध्ये जी प्रगती घडायला पाहिजे, स्वतःमध्ये जी प्रगती घडायला पाहिजे ती आपण किती घडवतोय. जीवन समृद्ध करण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे, मार्क मिळवण्यासाठी नाही. यामध्ये जे आज जर का आपण पाहिलं तर आपल्या भारत देशामधील खूप मोठमोठी लोक, जसे की जर का तुम्ही अमेरिकेच्या कंपनी तुम्हाला माहिती असतील, मायक्रोसॉफ्ट कंपनी माहिती असेल, गुगल माहिती असेल, तुम्हाला पेप्सिको माहिती असेल, जी पेप्सी आपण पितो बॉटलमध्ये, तर या सगळ्यांचे जर का सीओ पाहिले तुम्ही तर ते आपले भारतीय लोक आहेत. गुगलचे सीओ सुंदर पिचाई आहेत. सुंदर पिचाई जे सर आहेत त्यांचा दिवसाचा पगार 5 करोड रुपये, दिवसाचा पगार 5 करोड. म्हणजे सुंदर पिचाई सरांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर जगामधील सगळ्यात जास्त पगार कमवणारा माणूस आहे आणि तो सुद्धा साधारण घरातूनच पुढे गेलाय. त्यांचे वडील BSNL मध्ये ऑपरेटर होते. त्यानंतर पेप्सिकोच्या ज्या सीओ आहेत इंद्रा न्यूई मॅडम आहेत. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीओ सत्य नडेला सर आहेत. तर तुम्ही बघा अमेरिकेमध्ये सुद्धा आपण ठसा उमटतोय. तसंच नासाची संस्था आहे त्यांची, त्यामध्ये सुद्धा आपले सायंटिस्ट 50% अधिक आहे जगामधील. म्हणजे ते सुद्धा लोक आपल्यासारखे सामान्य लोक, सामान्य मुलं जे तुमच्या माझ्यासारखे होते, त्यांनी जगाच्या पातळीवरती ठसा उमटवलाय. तर म्हणजे ते करू शकतात तर आपण सुद्धा करू शकतो. याच्यावरून मला एक गोष्ट आठवते की आपण आपले जे गुण आहेत ते कसे ओळखायचे. 2 मुलं असतात, 2 मुलं गावामध्ये राहत असतात. एक 10 वर्षाचा असतो, एक 6 वर्षाचा असतो. ते दोघं जण फिरायला जातात आणि 10 वर्षाचा मुलगा जो आहे तो विहिरीमध्ये पडतो. 6 वर्षाचा मुलगा जो असतो थोडा वीक असतो, त्याच्यामध्ये एवढी शक्ती नसते, ताकद नसते आणि त्याला असं वाटतं की माझा मित्र विहिरीमध्ये पडलाय, आता मी काय करायचं. तर तो एक तिथे शेजारी एक बकेट पडलेली असते, बादली, ती उचलतो, विहिरीमध्ये टाकतो आणि त्या मित्राला म्हणतो की तू याला पकड, मी खाली येऊन तर तुला वाचू शकत नाही पण तू याला पकड, मी वर वडतो. तो त्याला खूप ताकद लावून वर वडतो. इतका ताकद लावतो की जेवढे काही प्राण असतील शरीरामध्ये ते सगळी ताकद एकवटतो, ताकद लावतो, त्याला वर काढतो. वर काढल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता तर आपण विहिरीमध्ये खेळलोय, आपण आगाऊपणा केलाय, आपण गावात तर आपल्याला सगळे ओरडतील. ते पण तसं काहीच घडत नाही. ते गावामध्ये जातात, त्यांना ते लोकांना सांगतात असं असं झालं. कोणी विश्वासच ठेवत नाही, कारण की सगळ्यांना वाटतं की हा तर याला काढूच शकत नाही, हा याला कसं काढू शकतो, हा तर एवढा छोटा आहे, याच्यामध्ये ताकद कुठे आहे. पण त्यात गावामध्ये एक काका असतात वयस्कर, ते म्हणतात, त्यांना वाटतं की हे खरं आहे. मग ते बाकीचे लोक त्या काकांना विचारतात की हे कसं खरं आहे, हा तर काढूच शकत नाही, हा कसं काढू शकतो, त्याच्यामध्ये ताकदच नाही. तर ते काका म्हणतात की त्यांनी त्याला काढले, ही गोष्ट खरी आहे, कारण की त्याला तू करू शकत नाही असं म्हणणारा जवळपास कुणीही नव्हता. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. तुम्हाला जर का कोणी निगेटिव्ह, नकारात्मक सांगणार कोणी नसेल, जर का तुम्हाला सांगत असेल की यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, तू करू शकतोस, तू करू शकतोस, असं म्हणणारे लोक जर का आपल्या आजूबाजूला असतील तर आपल्याला कोणतीही गोष्ट जगामध्ये अशक्य नाहीये. मला दिसत नाही, मला दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसत नाही, पण माझ्या लहानपणी मी हॉस्टेलमध्ये बालपण केलं. तुम्ही तरी नशीबवान आहात की तुमचे पालक जे आहेत ते तुमच्यासाठी कष्ट करतायत दिवस रात्र, तुम्हाला जवळच्या शाळेमध्ये टाकले, तुम्ही रोज घरी जाता, जेवण करता, खेळता, अभ्यास करता आणि झोपता आई वडिलांच्या खुशीमध्ये. माझं तसं काहीच नव्हतं. मी हॉस्टेलमध्ये राहत होतो, जेवण काही धडाचं नसायचं. आता मी आलं तर संध्याकाळची पंचायत असायची, जर कुणीतरी जेवण दिलं शाळेमध्ये तर जेवण मिळायचं. अशा परिस्थितीमध्ये शिकून मी आज इथपर्यंत पोहोचलोय. मी म्हणत नाही मी खूप मोठा झालोय, पण एवढं तर झालंय की मी आज सन्मानाने जगू शकतोय, मी माझं इन्कम कमवतोय. तर या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला जर का पाहिलं तर आपले जे पालक असतात ते आपल्या स्वतःच्या पोटाला चिंता देऊन, आपले जे शिक्षक असतात ते सगळं घरचे कामधंदे सोडून आपल्यासाठी कष्ट घेत असतात. तर त्या पालकांसाठी, त्या शिक्षकांसाठी, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मन लावून अभ्यास करायचा आहे. अभ्यास करता करता अलीकडच्या काळामध्ये मी बघतोय की मोबाईलचा वापर खूप होतोय. मोबाईलचा वापर आपल्याला फक्त अभ्यासापुरता करायचा आहे. मैदानी खेळांकडे आपलं दुर्लक्ष होतंय. मैदानी खेळ आपल्याला खूप खेळायचे. मी म्हणत नाही फक्त अभ्यास करायचा. माणसाचं जीवन जे आहे ते सर्वांगीण विकास होणं गरजेचा असतो. त्यासाठी आपल्याला खेळणं गरजेचं आहे. खेळासोबत आपल्याला जर तुम्हाला नाच गाण्यामध्ये आवड असेल तर ते करायचं. कुणाला वक्तृत्वामध्ये आवड असेल, कुणाला कविता वाचण्यामध्ये आवड असेल, कुणाला पुस्तक वाचण्यामध्ये आवड असेल, कुणाला कम्प्युटरमध्ये आवड असेल,
तर या सगळ्या गोष्टी ज्या मी म्हणत नाही, प्रत्येक जण सारखा नसतो. माझं असं म्हणणं असतं की देवानी आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळं घडवलंय, देवानी प्रत्येकाचे गुण वेगवेगळे दिलेले आहेत. माझ्या समोर बसलेला एकही मुलगा, त्याला भले 35% पडू दे, माझ्या समोर बसलेला एकही मुलगा ढ नाहीये. माझ्यासमोर बसलेला एकही मुलगा ढ नाही असं माझं मानणं असतं. कारण की तो अभ्यासात हुशार नसेल, तो पळण्यात धावण्यात हुशार असेल, तो पळण्यात धावण्यात हुशार नसेल, तो गायन चांगलं करू शकत असेल, तो गायनात हुशार नसेल, तो डान्स चांगला करू शकत असेल. त्यामुळे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपण कोणतेही काम करू दे, अभ्यास फक्त पास होण्यापुरता जरी केला तरी चालेल, पण ज्याच्यामध्ये मला निपुणता आहे, जे मी करू शकतो, त्यामध्ये सगळ्यात बेस्ट जगामध्ये माझ्यासारखं कोणी करणार नाही असं आपण आपल्याला स्वतःला बनवायचंय. अभ्यासामुळे फक्त हुशार होत नाही. याच्यावरून एक गोष्ट अजून आठवली की एक बिझनेसमॅन असतो, उद्योगपती, तो एका गावामध्ये जातो. त्या गावामध्ये त्याला एक नदी असते. तो जर का रोडने गेला तर त्याला खूप लांब पडत असतं, त्याला 1 तास लागणार असतो. पण जर का त्यांनी नावेचा वापर केला तर तो फक्त 15 मिनिटात पोहोचणार असतो. तर तो विचार करतो की मी नावेमधून जातो. मग तो एका नावाल्याने म्हणतो, बाबा मला पलीकडे सोडव. तो म्हणतो ठीक आहे. मग तो म्हणतो नावेत बसल्यावर नाव चालवणारा जो आहे त्या नावेकरीला म्हणतो की तुला माहिती आहे मी कोण आहे? तो म्हणतो नाही माहिती. म्हणतो तुला कसं माहिती नाही? माझा तर 2 दिवसाला पेपरमध्ये फोटो असतो, तुला तर माहित असायला पाहिजे मी कोण आहे. तो म्हणतो नाही मला माहिती, मी लिहिणं वाचणं मला काही येत नाही, कारण की मी शाळा शिकलो नाही, वडील वारले, लहानपणीच मला शाळा सोडावी लागली आणि शाळा सोडल्यामुळे माझं पुढचं शिक्षण होऊ शकलं नाही. तो म्हणतो अरे तुझ्या जीवनाचं काही खरं नाही. परत म्हणतो थोड्या वेळाने की तू मला सांग, माझं पलीकडच्याच बाजूला जी जमीन दिसते ती सगळी मी घेणार आहे, तू पाण्याची बॉटल कधी पाहिली आहे? तो म्हणतो मी अजून पाण्याची बॉटलच पाहिली नाही, आमच्या इथे धो पाणी नळाला येत असतं. तू कधी शहरात नाही गेला? नाही मी कधी शहरात नाही गेलो. तर मग तो म्हणतो शहरात तू कधी गेला नाही, तुला पाण्याची बॉटल माहित नाही, काय खरं तुझ्या जीवनाचं? त्याला असं वाटायला लागतं की यार खरंच माझ्या जीवनाचं काही खरं नाहीये. मग तो विचार करता करता अचानक त्याची नाव जी आहे ती एका मोठ्या खडकाला धडकते आणि त्या नावेला धडकल्यामुळं त्यांची नाव कलांडते आणि मग तो बिझनेसमॅन म्हणतो अरे अरे मला वाचव, अरे मला वाचव. तो म्हणतो अरे तुम्हाला पोहता येत नाही, जग तरी काय खरं ना तुमच्या जीवनाचं. म्हणजे मग तो म्हणतो नाही मला पोहता येत नाही. मग तो म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला वाचवतो, कारण मला पोहणंच नाहीये तर मला बुडणाऱ्यांना वाचवता पण येतं. मग तो त्याला वाटतं की यार मी चुकलो, मी यांना कमी लेखलो. तर यातून आपल्याला काय कळतं की अभ्यास करायलाच फक्त हुशार होत नाही, तुमच्याकडे जे गुण आहेत. आपण पहिली गोष्ट तर कुणाला कमी लेखायचं नाही. आपले जे मित्र असतात, काही काही मुलं असतात की नाही नाही तुला पाठच होत नाही 19चा पाडा, 19चा पाडा तुला येतच नाही, मला येतोय, तुला येतच नाही, मला येतोय. तर असं आपण एकमेकांना कधी हिनवायचं नाही, आपण दुसऱ्यांना कधीच कमी लेखायचं नाही. त्याला 19चा पाडा येत नसेल पण त्याला इतिहासामध्ये सगळे इसवी सन पाठ असतील की शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, त्यानंतर ज्योतिबा फुलेंचा जन्म कधी झाला, तर अशा सगळ्या गोष्टी त्याला पाठ असू शकतात. तो गणितात जरी क्रिकेटचा असला तरी. त्यामुळे आपण कमी कुणाला लेखायचं नाही कधी. ह्या गोष्टीतून आपल्याला त्याचा बोध मिळतो. त्याचप्रमाणे जसं की महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त हरवले आणि वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ फक्त एका अविद्येने केले. म्हणजे यातून काय कळतं आपल्याला की जे अभ्यास आहे तो जर का नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला बुद्धी येत नाही. मती म्हणजे बुद्धी. जर का तुम्हाला बुद्धी आली नाही तर तुमची नीती, जे काय वागतो आपण व्यावहारिक जीवनामध्ये दररोज जे वागतो आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, त्यामध्ये आपण मोठ्यांशी कसं बोलतो, काय करतो, त्याला आपण नीती म्हणतो. नीती विना गती, गती म्हणजे वेग. तुम्ही जीवनामध्ये किती पुढे जाताय, तो जो वेग आहे तो आपला घटतो. जर वेग, बुद्धी आणि नीती नसेल तर आपण वित्त, वित्त म्हणजे पैसे, आपण पैसे कमवू शकत नाही. ते पैसे जर का आपल्याला कमवता आले नाही तर त्यामुळेच काय झालं, शूद्र म्हणजे त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा लिहिलं तेव्हा जे काही खालच्या वर्गातील कामगार होते, जे काम करायचे झाडण्याचे वगैरेचे, तर ते लोक खचले आणि एवढे अनर्थ, अनर्थ म्हणजे काय, एवढं वाईट कोणी केलं, फक्त शिक्षण आहे, शिक्षण न घेतल्याने एवढं वाईट केलं. तर त्यामुळं आपल्याला शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. बाकी आज मला खूप तुमच्यासोबत हितगुज करायचं होतं, पण विषय असा आहे की मला मार्च एंडिंग आहे. मार्च एंडिंग म्हणजे आमच्या बँकेमध्ये वर्षाची समाप्ती होत असते. तुम्हाला प्रश्न पडेल की सर वर्षाची समाप्ती आता थोडी असते, डिसेंबरला असते, पण बँकेमध्ये वर्षाची समाप्ती जी असते ती मार्च महिन्यामध्ये असते. त्यामुळं आता मला जास्त
बोलण्यासाठी. म्हणजे मला आनंद तर खूप होतोय, अजून बोलावंसं पण खूप वाटतंय. पण मी फक्त एवढंच म्हणेन तुम्हाला की मन लावून अभ्यास करा, मन लावून जे काही तुम्ही कराल ते मन लावून करा. त्याप्रमाणे म्हणजे तुमचं जे काय आयुष्य आपल्याला माहित नसतं की आपलं येणारी वेळ कशी आहे. जो क्षण आता आपण जगतोय तो क्षण खूप आनंदात जगायचा. त्यामुळं आपल्याला आनंद मिळत राहतो. भूतकाळात काय घडलं, भविष्यात काय घडणार याचा विचार न करता आज रोजी आपण काय जगतोय ते जगणं महत्वाचं आहे. त्या जगण्यामध्ये आनंद शोधायचा आहे, त्या आनंदाने प्रगती करायची आहे. त्या प्रगतीमधून आपल्या आईवडिलांना, आपल्या शिक्षकांना, आपल्या देशाला मोठं करायचं आहे. आपल्या आईवडिलांची अपेक्षा काहीच नसते, आपल्या शिक्षकांची अपेक्षा काहीच नसते. शिक्षकांना 1 रुपयाची अपेक्षा नसते तुमच्याकडनं. फक्त तुम्ही काय कमवताय आयुष्यामध्ये, तुम्ही कुठे पोहोचताय हे फक्त महत्वाचं असतं शिक्षकांसाठी. शिक्षक कधी तुम्हाला 1 रुपया मागणार नाही की तू मोठा झालायस, तुझा 1 लाख पगार येतोय, 50,000 मला दे की राव, असं कधी शिक्षक म्हणणार नाही. शिक्षकांना फक्त असं असतं की माझं बाळ किती मोठं होतंय. तसं मलाही वाटतंय की तुम्ही आज माझं तुमचं संपर्क आला, तुमच्याशी बोलून भेटून खूप बरं वाटतंय. तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि तुम्ही आता नवीन शाळेमध्ये जाल पुढे, तिथल्या कोर्ससाठी खूप खूप शुभेच्छा देतो. पण अजून एक गोष्ट मला आठवली आहे, ती आता थोडी सांगतो मी. एक बोबडं बोलणारा मुलगा असतो आणि बोबडा बोलणारा मुलगा आणि बाकीचे चांगले बोलणारी मुलं असतात. ते शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात. कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक MBA नावाचा कोर्स असतो, तुम्हाला अजून माहिती नसेल. MBA म्हणजे मॅनेजमेंट करतात, मार्केटिंग करतात. तर तो एक कोर्स असतो मोठ्या मुलांसाठी. ते तिथे जातात. तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं जातं की तुम्हाला कोणती साईड घ्यायची, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळं असतं. तुम्हाला फायनान्स घ्यायचं, मार्केटिंग घ्यायचं की HR घ्यायचं, म्हणजे ह्युमन रिसोर्स. तर ते त्यांना विचारतात. तर तो जो बोबडं बोलणारा मुलगा असतो ना, त्याला र म्हणता येत नसतो. तो म्हणतो मला मार्केटिंग घ्यायचं, मला मार्केटिंग घ्यायचं. त्याचे शिक्षक म्हणतात तुला र नीट म्हणता येत नाही, तू मार्केटिंग कसं करणार आहेस? नाही म्हणतो सर मला मार्केटिंगच करायचं. मग तो म्हणतो ठीक आहे मार्केटिंग करायचं. मग ते 100 मुलं असतात, त्यांना म्हणतात एक काम करा, हे तुम्हाला रामायणाच्या 100 प्रती देतो, तुम्ही त्या घरोघरी जाऊन विकायच्या आणि विकून सगळ्यात जास्त विकेल त्याला मी सांगेल की तू मार्केटिंगला बसू शकतो. सगळे मुलं जातात, 8 दिवस फिरतात, दुकानांमध्ये जातात, घरांमध्ये जातात, काही प्रति विकतात. मग सर वर्गात आल्यानंतर विचारतात, संतोष तू किती विकल्या? 4. राजू तू किती विकल्या? 8. सोहम तू किती विकल्या? 15. शैलेश तू किती विकल्या? 20. तर 20च्या वर कोणीच म्हणत नाही. तो जो बोबडा मुलगा असतो त्याला विचारतात तू किती विकल्या? तो म्हणतो सर मी 100 पैकी 100 प्रति विकल्या. मग तो म्हणतो, मग बाकीचा प्रश्न पडतो, अरे हे कसं शक्य झालं? शिक्षक त्याला विचारतात की तू 100 पैकी 100 प्रति कशा विकू शकला? तो म्हणला मी घरी जायचो, लोकांच्या दारावरची बेल वाजवायचो, लोक दार उठलायचे आणि म्हणायचे काय रे बाबा? मी म्हणायचो हे लामायण आहे, हे लामायण तुम्ही माझ्याकडून विकत घेता का मी तुम्हाला वाचून दाखवतो? ते म्हणायचे तू विकत देऊन टाक मला. म्हणजे काय की त्याच्याकडे त्याचं बोलणं जरी बोबडं असलं तरी त्याचं जे बोलणं जरी बोबडं असलं तरी त्याच्यामध्ये जी कला होती एखादी गोष्ट विकण्याची ती त्याच्यामध्ये होती. तर त्यामुळे आपल्याकडे एखादा गुण कमी जरी असला तर त्याने आपल्याला न्यूनगंड, आपल्याला कमतरता, कमीपणा कुठेही वाटला नाही पाहिजे. आपल्याला सदैव असं वाटलं पाहिजे की मी इतरांसारखाच आहे, मी इतरांप्रमाणे वाढू शकतो, जगू शकतो, माझी प्रगती करू शकतो. आता मुलांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मुलांना एक माहिती तुम्हाला, गुलाबाच्या फुलाला खूप सारे काटे असतात. त्या गुलाबाच्या फुलाला खूप सारे काटे असतात. तो कधीच तक्रार करत नाही की मला एवढे काटे काय. तर ते गुलाबाचं फुल कधी म्हणतं का मला वेदना होती म्हणून, मला माझे काटे टोचतात म्हणून? नाही म्हणत. आणि एवढे काटे असताना देखील तो जो आहे त्याचा जो सुगंध आहे तो सुगंध कुणी आडू शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घराच्या पलीकडे एखाद्याची भिंत असेल, त्या भिंतीच्या आतमध्ये जरी फुल असेल, फुलाचं झाड असेल, तर त्याचा जो सुगंध आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणजे त्याची भिंत त्याचा गंध अडवणारी कोणतीही भिंत आपल्याकडे नसते. तर त्याच्यावरून एक 4 ओळी आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. फूल मी काट्यातले, फूल मी काट्यातले, मज वेदनेची खंत नाही. फुल काय म्हणतंय? फूल मी काट्यातले, मज वेदनेची खंत नाही. म्हणजे जी काय वेदना होती, काटा टोचतोय, त्याची त्यांना काहीच, त्या फुलाला काहीच वेदना नाहीये. फूल मी काट्यातले, मज वेदनेची खंत नाही, गंध माझा अडवणारी एक सुद्धा भिंत नाही. जो काय गंध आहे
तो आडणारी भिंतच या जगामध्ये नाहीये. तर असंच असतं, फुलासारखं फुलत राहा. तुम्हाला खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा माझ्याकडून. मला इथं येऊन प्रवीण सर आणि नवनाथ सर हे दोघं जण मला भेटले. त्यांनी मला मागच्या वर्षी सुद्धा विचारलं होतं की तुम्ही याल का सर, पण मागच्या वर्षी मार्च एंडिंग होतं. यंदाही विचारलं. मी सारखं नाही कसं म्हणून मी त्यांना हो म्हटलं. ते आमचे आधी कस्टमर होते, नंतर माझे मित्र झाले. प्रवीण सरांनी नवनाथ सरांनी मनात घेतलं. त्यांनी प्राचार्य मॅडम, केंद्र प्रमुख, शाळेचे व्यवस्थापक यांच्याशी बोललो. त्यांनी त्याला सहमती दिली. त्याबद्दल मी या शाळेचे, या व्यवस्थापक मंडळाचे, प्रिन्सिपल मॅडमचे, प्रवीण सर, नवनाथ सरांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. मला इथे बोलवलं, मला सन्मानित केलं, मला माझे विचार मांडण्याची जी संधी आहे ती उपलब्ध करून दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.